तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. तर आज वार आहे मंगळवार आणि आज ना आमच्या गावात परतीची दिंडी येणार आहे. म्हणजे जी त्र्यंबकेश्वरला गेली होती ना आमच्या गावातली दिंडी, तर त्याच्यातले 7-8 लोक मागून रथ घेऊन येत असता. तर मग आज ते येणार आहे. तर मग प्रत्येक घरातून म्हणजे गावातल्या प्रत्येक घरातून बाया पोळ्या करून घेऊन जातात आणि गावात आहे ना गावाकडून किंवा मंडळाकडून भाजी राहते कोणती पण आहे. तर मग आज कुळदाची जिलेबी आहे आणि मग सगळ्या बायांनी पोळ्या करून न्यायच्या आहे. प्रत्येक घरून प्रत्येकीने पोळ्या करून न्यायच्या राहत्या. तर मग आता आई गेलाय गावात जिलेबी करू लागायला आणि मी थांबले घरी, कारण श्रेयांशला म्हणजे त्या आईंना नसतं जमलं श्रेयांशला सांभाळून पोळ्या करायला, कारण तो खूप आत्रापणा करतो त्याच्यामुळं. तर मग त्या बोलल्या की तू थांब घरी पोळ्या करून आण त्याला सांभाळ, पण मी जाते म्हणे. तर मग त्या गेल्या. आता मी आवरलं सगळं माझं घरातलं आणि आत्ता वाजले 4:30 झाले. तर आता मी पोळ्यांना सुरुवात करणार, कारण पोळ्या भरपूर करायच्या आहे, कारण ताई घरी नाही, मग ताईंच्या वाट्याच्या पण करायच्या आहे मला. तर आता सुरुवात करणार आहे. तर अंदाज पंचे तरी निदान 50-1 पोळ्या तरी करणार आहे मी, कारण दोघींच्या पण राहतील त्याच्यामुळं मग जास्त पण करून नेलं तर काय अडचण नाही, पण एवढ्या काही होणार नाही माझ्याच्यानी. तर श्रेयांशला म्हणजे पोरांना बघून करणं म्हटलं ना यालाच 1-1.5 तास जाईल मला. तर त्याच्यामुळं 50-1 म्हणजे जितक्या होतील तितक्या करीलच, पण आता बघू किती होत्या काय. तर चला आता आहे ना पीठ मळून भिजत ठेवून देते. आणि दोघांचं बघा आत्रप्पानं चालतं. काय दे, काय पाहिजे, काय आहे तुझ्याकडं? लागल आहे लागल. तर चला आता पीठ भिजून ठेवून देते आणि घरदार झाडून हीटर वगैरे भरून घेते. म्हणजे मग संध्याकाळी ना तिकडून किती नाही म्हटलं 9-10-11 वाजताच एवढा टाईम होतोच. मग रात्रीचं भरायचं, तर मग आत्ता भरून ठेवते आणि आवरून घेते सगळं पाठापाठा आणि मग पोळ्यांना सुरुवात केली की मग पोळ्या करून मग गावात निघू. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, कसा वाटतो कसं नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि हां तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी 3-4 दिवस आहे ना काही व्हिडिओ टाकलेच नाही, कारण त्याच्यामागे कारण पण काही नव्हतं, पण दररोज दाखवू तरी काय कॉन्टेंट नव्हतं. तर त्याच्यामुळं म्हटलं मग आहे ना मी 2-3 दिवस शॉर्ट व्हिडिओज टाकले दररोज, मोठा व्लॉग व्हिडिओ काही टाकतच नव्हते. तर एक ताई आपल्या सबस्क्रायबर्सच आहे, तर त्या आज व्हिडिओ टाकला त्याच्या खाली कमेंट केली त्यांनी की 3-4 दिवस झाले तसे मी तुमचे दररोज तुमच्या चॅनलवर जाऊन बघायचे व्हिडिओ आलाय का नाही, किंवा मग सर्च करून बघायचे, पण व्हिडिओ काय दिसत नव्हता. आणि आज आल्यावर बरं वाटलं का बाबा. त्यांना टेन्शन आलं होतं का काय झालं का काय, किंवा मी आजारी पडले का काय असं वगैरे त्यांनी कमेंट केली होती. तर त्यांना तिथं सांगितलं मी, पण थँक्यू एवढं प्रेम दिल्याबद्दल. आणि असं काही नव्हतं, पण फक्त आहे ना दाखवायलाच काही नव्हतं आणि त्याच्यामुळं म्हटलं काय दररोज तेच दाखवणार आहे. त्याच्यामुळं मग थोडे दिवस म्हणजे 3-4 दिवस मी काही टाकले नाही, फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत होते. आणि मग कालपासून जे आहे ते सुरुवात केली, आता येत जातील दररोज. तर थँक्यू एवढं प्रेम दिल्याबद्दल. तर चला आता जास्त बडबड न करता आपण स्वयंपाकाला सुरुवात करू.
आले काय बापू बापू ओ बापू ओ बापू ओ बापू पुढे बापू दिसले की त्या बाप्पा करू बाबा आले पाहिजे ते पाहिजे बाबा आले ना काय कोकाच्या श्री क्षेत्र भाटगाव ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायदिंडी 16 परतीची वारी उडदाची जिलेबी बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सर्वांना आमंत्रण देण्यात येत आहे का सर्व ग्रामस्थ पंचकोशी सर्वांनी या सुंदर अशा कार्यक्रमाला हजर राहावं. मारुती मंदिर भाटगाव अतिशय कार्यतत्परतेने हे सर्व काम चालू आहे. लवकरात लवकर आपण येण्याचे करावे.